व्यासपीठावरचे मान्यवर आदरणीय प्राध्यापक रारावीकर आणि नाशिकचे ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर गोविलकर, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी साहेब, नंतर व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष शेखर शहा, विपुलभाऊ चंडक, इतर उपस्थित समितीचे मान्यवर, आपण सर्व श्रोते मान्यवर, या सर्वांना माझा अगदी हार्दिक नमस्कार. आणि आपण सर्वांनी मला इतकं म्हणजे प्रेमाने या वसंत व्याख्यानमालेत आमंत्रण केलं, इथे बोलण्याचं एक संधी दिली, याबद्दल खरोखरच मी आभारी आहे. आणि ही परंपरा आज 92 वर्ष, मला वाटतं 92वं वर्ष आहे. 92 वर्ष आपण ही चालवली. मला वाटतं ही व्याख्यानमाला अशी एकमेव आहे जी सलग 30 दिवस दरवर्षी चालते. पुण्याची व्याख्यानमाला ज्याचं नाव पण वसंत व्याख्यानमाला आपण म्हणतो, ती पण अशीच 100हून अधिक वर्ष चालली आहे. पण ज्या अविरत म्हणजे जसं 30 दिवसांचा जो कार्यक्रम इथे होतो तो कदाचित भारतात किंवा जगात एकाच ठिकाणी असा असेल. आणि अतिशय म्हणजे इतक्या पवित्र स्थानी गोदावरीच्या काठी, ज्याच्यात आज मला एक छोटंसं गाणं ऐकायला मिळालं की वसंत व्याख्यानमालेचं एक वर्णन होतं त्याच्यात, की एक म्हणजे ज्ञानाचे यज्ञ आहे आणि या सोहळ्यात मला सहभागी व्हायला मिळतं, खरोखरच एक माझं सौभाग्य आहे. आणि फार छान ही प्रथा, म्हणजे एक ज्ञानाचीच परंपरा इथे आहे. आणि या शहरात मला यायला मिळालं एक मी माझं खूप सौभाग्य मानतो. आजचा विषय आहे आणि हे आजचं 18वं पुष्प आहे. मला असं जाणवलं की गीतेमध्ये 18 अध्याय असतात आणि 18व्या अध्यायाला खूप महत्व असतं. त्यामुळे ही एवढी मोठी जबाबदारी माझ्या येईल याची मला म्हणजे आधी वाटलं नव्हतं. तर ते तुम्ही जरा मला समजून घ्या. पण हा जो विषय आहे, आणि जसं आत्ताच मधुकरराव झेंडे म्हणाले की चांडकजी शेठ पण अर्थतज्ञ होते, त्याचप्रमाणे मी असं मानतो की ऍक्च्युली सगळे आपण म्हणजे विशेषतः गृहिणी किंवा चार्टर्ड अकाउंटंट, तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर गोविलकर हे जरी अर्थतज्ञ म्हणून प्रसिद्ध असतील तरी पण त्यांचं मूळचं ट्रेनिंग चार्टर्ड अकाउंटंट, म्हणजे इव्हन चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणा किंवा इंजिनियर लोक म्हणा, सायंटिस्ट, हे कुठे ना कुठेतरी अर्थशास्त्राशी यांचा संबंध येतो. त्यामुळे आपापल्या व्यवसायामध्ये, आपापल्या कार्यामध्ये जे ऑप्टिमायझेशन करतो आपण इनफॅक्ट डेली, त्याच्यात एक अर्थतज्ञाचाच एक जणू काही आस्पेक्ट असतो. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर आपण सर्व अर्थतज्ञच असतो. आणि हा असा विषय आहे की त्याला कोणीही म्हणजे कोणाचंही त्याच्यात ज्ञान त्याच्यात येऊ शकतं. म्हणजे जसं काही क्षेत्रांमध्ये तुम्हाला स्पेशलिस्ट अतिशय त्याच क्षेत्रातले स्पेशलिस्टचं ज्ञान लागतं, तसा हा विषय नाही. हा खूप विस्तारलेला विषय असतो. एकीकडे ह्याच्यात गणित किंवा स्टॅटिस्टिक्सचा आशय असतो, दुसऱ्या टोकाला सोशिओलॉजी किंवा पॉलिटिकल सायन्स अशा विषयांचा पण याला आशय असतो. त्यामुळे अर्थशास्त्र हा विषय असा इतका विस्तृत आहे. तर या एवढ्या मोठ्या विस्तृत क्षेत्रात आज फक्त 3-4 मुद्दे मला तुमच्या समोर मांडायचे आहेत. आणि आजचा विषय आहे आर्थिक विकास आणि विषमता. तर याबद्दल मला थोडक्यात एक तुमच्या पुढे निवेदन करायचं आहे की एकीकडे आर्थिक विकास किंवा एकीकडे जी आपली प्रगती होतीये, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, त्याबरोबर एक दुसरी प्रक्रिया पण प्रोसेस चालू आहे. आणि फक्त भारतातच नव्हे तर ही एक जागतिक किंवा ग्लोबल प्रक्रिया आहे. आणि त्याचं थोडंसं आपण त्याच्याकडे त्याचं निरीक्षण करूया.
तर पहिला मुद्दा म्हणजे आर्थिक विकास. तर आपल्याला माहिती आहे की यंदा इथे मंदीचे थोडेसे सावट आल्याची अशी चर्चा होते, आपल्याला वाचायला मिळतं की भारताचा विकासाचा दर, ज्याला आपण GDPचा ग्रोथ रेट म्हणतो, त्याचा जो 9% होता काही वर्षांपूर्वी, तो आता खाली खाली घसरत 5% आलेला आहे. हे आपण वाचत असाल की संबंध जी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ज्याला आपण म्हणतो, आउटपुट, तो त्याची वाढण्याची जी गती आहे ती आता वार्षिक 5% आलेली आहे, जी एकेकाळी 3-4 वर्षापूर्वी 9% होती. तर सगळ्यांना थोडीशी त्याच्याबद्दल चिंता आहे की म्हणजे ह्याला आपण आपल्या देशात ह्याला आपण मंदी म्हणतो, पण तुम्हाला म्हणजे असं मला निर्देश म्हणजे तुमच्या पुढे हे हा मांडायचं आहे की इतर देशांमध्ये, मोठ्या मोठ्या देशांमध्ये, मोठ्या मोठ्या आर्थिक म्हणजे इकॉनॉमीजमध्ये याची या विकासाची गती किंवा आर्थिक ज्याला आपण ग्रोथ रेट म्हणतो, तो शून्यावर आहे सध्या. उदाहरणार्थ जपान सारखा देश आहे, त्यात म्हणजे जवळजवळ 12-13 कोटी लोकांचा देश आहे. तिथे गेले 20 वर्ष, जवळजवळ 20 वर्ष, म्हणजे 1991-92 सालापासून आर्थिक विकासाची गती 0% आहे. म्हणजे दरवर्षी जितकं आपण त्या देशात जितक्या गाड्या बनतात, स्टील बनतं, सिमेंट बनतं किंवा बँकांचे व्यवहार होतात, तो 0 गतीने वाढतो. म्हणजे एका प्रकारे त्या इकॉनॉमीमध्ये आपण त्याला स्टॅग्नेशन म्हणूया. मग तिकडे आपण इतके चिंतेचं कसं काय ती बाब समजली जात नाही? याचं कारण हे की एकतर त्यांची ज्याला आपण पर कॅपिटा इन्कम म्हणतो, की जी पातळी आहे, म्हणजे लोकांच्या उत्पन्नाची, इन्कमची जी पातळी आहे, ती आपल्यापेक्षा जवळजवळ एक 20-25-30 पटांनी जास्त आहे किंवा 40 पट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची लोकसंख्या वाढत नसून आकळस्ती आहे. म्हणजे दरवर्षी जवळजवळ मला वाटतं 15-20 लाख तरी जपानी लोकसंख्या कमी होते. त्यामुळे ज्याला आपण दर डोळी ज्याला उत्पन्न म्हणतो किंवा पर कॅपिटा ज्याला आपण म्हणतो, ते ऍक्च्युली उत्पन्न वाढत आहे. जरी 0 गती असली, म्हणजे 0 ग्रोथ रेट जरी 0 असला, पण तुमचा जर लोकसंख्या जर कमी होत असेल तर दरडोळी त्यांचं इन्कम वाढत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जपानमध्ये महिलांचा जो सहभाग आहे त्यांच्या इकॉनॉमीत, तो जवळजवळ 25% आहे. म्हणजे इतर राष्ट्रांच्या प्रमाणे युरोपमध्ये म्हणा किंवा अमेरिकेत म्हणा, महिला म्हणजे महिलांचं जे काम असतं, ज्याला आपण पेड वर्क म्हणतो, ज्याकरता त्यांना उत्पन्न, म्हणजे त्यांना पगार मिळतो किंवा उत्पन्न मिळतं, अर्थात महिला सगळीकडेच काम करतात, पण आपण अनफॉर्च्युनेटली घरातलं काम ते आपल्या GDP मध्ये ते आपण वगळतो, म्हणजे ते त्याचं काउंटिंग होत नाही. तर ज्याला आपण म्हणतो की ज्या वर्कफोर्स, म्हणजे कामगारांमध्ये ज्यांची गणती होते वर्कफोर्समध्ये, तो महिलांचा घटक जपानमध्ये फक्त 25% आहे, 25-30% असेल. इतर राष्ट्रांमध्ये तो 60-70-80% असतो. आणि त्यामुळेच जर जपानची आर्थिक म्हणजे विकास व्हायचा असेल तर तो जर महिलांचा सहभाग जर वाढला तर त्यांचा विकास पण वाढेल. त्यामुळे म्हणून तो 0 गतीने जरी वाढत असला तरी या 3 कारणांमुळे एकतर त्याची पातळीच खूप उंच आहे, दुसरं म्हणजे त्यांची लोकसंख्या कमी होत आहे, आणि तिसरं म्हणजे महिलांचा सहभाग सध्या कमी असल्यामुळे आणि तो वाढू शकतो. म्हणून आपण इतका चिंतेचा तो विषय धरला जात नाही. म्हणजे हा असा एक समाज आहे, आणि जपान ही जगातील जवळजवळ सर्वात श्रीमंत देश मानला जातो. पण हा असा एक समाज आहे की गेले पिढ्यानपिढ्या पण ते जर 0 गतीने वाढले तरी तिकडची जी राहणी आहे, इकॉनॉमिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ज्याला आपण म्हणतो, ती अतिशय उंच पातळी समजली जाते. मात्र आपल्या देशात आपण 5% वाढून सुद्धा हा एक चिंतेचा विषय बनतो. तर आजच्या आपल्या विषयात पहिला मुद्दा मला मांडायचा होता, तो म्हणजे आर्थिक विकास. तर आर्थिक विकासाची जी व्याख्या आहे ती देशादेशामध्ये वेगळी आहे.
5% जर जपानमध्ये त्यांचा आर्थिक विकास जर त्यांना मिळाला, विकासाची गती किंवा विकासाचा वाढण्याचा दर, तर म्हणजे तो ते अतिशय म्हणजे फॅन्टॅस्टिक समजला जाईल. खूपच म्हणजे अमेरिकेत या विकासाचा जो ग्रोथ रेट आहे तो कदाचित आता 2% असेल, 2 आणि जर 3 वर गेला तर फारच उत्तम. मात्र आपल्याकडे 5% हा फार कमी समजला जातो. तर यात एक अजून एक मला तुम्हाला दर्शवायला आवडेल की एक साधारण 2007 साली म्हणजे एक साधारण 6-7 वर्षापूर्वी भारताचं जे उत्पन्न आहे, GDP ज्याला आपण म्हणतो, त्यांनी एक महत्वाची लक्ष्मण रेषा ओलांडली किंवा ज्याला आपण म्हणू एक महत्वाचा टप्पा, माइलस्टोन. तो कुठला? तर डॉलरमध्ये जर मोजलं तर 1000 अब्ज डॉलर ही आपली इकॉनॉमिक म्हणजे आपलं आउटपुट 2007 साली झालं. म्हणजे त्याआधी आपली विकासाची गती होती 6%, 9%, 9.5%, 8.5% जी वाढत होती, ती करता करता 2007 साली आपण ज्याला $1 ट्रिलियन म्हणतात, 1000 अब्ज डॉलर, ती एक महत्वाची लाईन ओलांडली. असं का? ही महत्वाची लाईन का? ही महत्वाची रेषा का? कारण जगामध्ये अशी कदाचित 10-11 240 राष्ट्रांपैकी 10-11 एक डझनभरच असे राष्ट्र असतील किंवा इकॉनॉमीज असतील ज्यांचं पूर्ण उत्पन्न 1 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे, 1000 अब्जापेक्षा जास्त आहे. आज ती संख्या म्हणजे ती आपण रुपयांमध्ये न मोजता डॉलरमध्ये मोजली तर $1 ट्रिलियन किंवा 1000 अब्ज ही रेषा आपण 2007 साली ओलांडली. तीच संख्या आज म्हणजे ते आउटपुट आज 2013 साली आजच्या काळात आज ती जवळजवळ दुप्पट झालेली आहे. म्हणजे जी 1000 अब्ज होती ती आता जवळजवळ 2000 अब्ज झालेली आहे. 1000 अब्ज आपली जी टोटल आउटपुट GDP होतं त्याचं आता दुप्पट झालेलं आहे. तर मी तुम्हाला एक साधं गणित सांगतो की 1000 अब्ज असताना जर आपल्या विकासाची गती किंवा ग्रोथ रेट ज्याला आपण म्हणतो त्याचा जर रेट 9% असेल, भारताची जी GDP आहे ती जर 9%, 2007 साली आपला 9% ग्रोथ रेट होता, तोच जर आता ती GDPचा साईज दुप्पट झाला असेल तर तो किती टक्क्यांनी वाढायला हवा? जर आपल्याला सेम आउटपुट वाढवायचं असेल तर थोडक्यात म्हणजे बादलीमध्ये एका बादलीत जर एवढं पाणी असेल तर ते 10% वाढवायचं असेल तर एक तुम्हाला 2 तांबे घालायला लागतं. तर ती जर बादली दुप्पट असेल तर तेवढ्याच टक्क्यांनी जर तेवढंच पाणी जर वाढवायचं असेल तर तुम्हाला 5% लागतं किंवा टक्क्यामध्ये जर मोजलं म्हणजे 1000 अब्ज 9% वाढणं म्हणजेच इक्वल टू 2000 अब्ज 4.5% वाढणं. बरोबर? हे सोपं गणित आहे. मात्र आपली आजची गती 5% आहे, 4.5% नाही 5% आहे. याचा अर्थ आपण त्या स्पीड म्हणजे त्यांनी जर त्याच्याशी जर तुलना केली 7 वर्षापूर्वी तर तेवढ्याच त्याच्या गतीने थोडेसे जास्त आपण जात आहोत. तर मग हा एक चिंतेचा विषय का बनला आहे? हा एक विचार करण्याचा विषय आहे की जशी जशी तुमची इकॉनॉमीचा साईज वाढत जातो तसं जसं जी आपण टक्क्यामध्ये जी ग्रोथ आपण मोजतो ती कमी कमी होणार हे अगदी म्हणजे अपरिहार्य आहे. कारण जसं जसं तुमचा बेस वाढतो तसं तसं ते तेवढ्याच टक्क्यांनी वाढवणं. इथे बादलीचं उदाहरण दिलं की एका छोट्या बादलीमध्ये 10% पाणी वाढवणं आणि मोठ्या हौदामध्ये 10% पाणी वाढवणं, हा जो फरक आहे तर ते टक्क्यावर जे आपलं जो केंद्रित असतं लक्ष की कुठल्याही GDPचा ग्रोथ तुम्ही आपण वर्तमानपत्र वाचतात की आता 5% आला, 9% होता तो 5% आला, त्याला खूप राजकारणी म्हणजे त्याला ते राजकारण खूप येतं. पण खरं म्हणजे सोपं गणित जर बघितलं तर टक्के हे कमी होणार हे साहजिकच आहे. अर्थात कमी कमी होत ते जपानच्या बाबतीत 0 पोहोचलाय. ऍटलिस्ट निगेटिव्ह नाही झालेला अजून जपान नाही तरी, पण बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये आता निगेटिव्ह म्हणजे 0च्या खाली पण गेलेली आहे. अर्थात तो म्हणजे एक वेगळा विषय आहे. काही काही देशांमध्ये, स्पेनमध्ये, सायप्रसमध्ये, ग्रीसमध्ये आता परिस्थिती अशी आहे
की त्यांचा GDP आक्रसतोय आणि खूपच वेगाने आक्रसतोय. म्हणजे ज्याला आपण म्हणजे निगेटिव्ह -1 -2 नाही तर -5%, -10%. पण तिथे एक मोठं एक वित्तीय क्रायसिस पण आलेला आहे, त्यामुळे तो एक वेगळा विषय आहे. पण माझं म्हणणं एवढंच की जिथे इकॉनॉमिक विकास होत असतो, आर्थिक विकास होत असतो आणि जसं जसं तुमचा त्याचा विस्तार वाढतो किंवा त्याचं साईज वाढतो तर ते टक्के कमी होणारे अगदी म्हणजे एक सोपं गणित आहे. मग आपण त्याच्याबद्दल एवढी काळजी का करतो? आपण तो एक त्याला आपण क्रायसिस का म्हणतो? तर त्याला एक कारण असं आहे की आपली जी पातळी आहे पर कॅपिटा इन्कमची ती अजूनही जेमतेम डॉलरमध्ये जर मोजली तर जेमतेम $2000 पण नाहीये, $1500-1700 असेल. जी जपानच्या बाबतीत 40,000 किंवा $50,000 आहे त्याची पातळी दरडोई आपल्या देशात जेमतेम $1500, $1800, $1700 आहे. म्हणजे आपण जोपर्यंत 5,000 किंवा 7,000 या पातळीवर पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या समाजात प्रत्येक व्यक्तीला निदान एक बेसिक स्वास्थ्य, शिक्षण, रोजगार ह्या ज्या गोष्टी मिनिमम ज्या आपण समजतो ती पातळी पोहोचायला आपल्याला कमीत कमी 5,000 पर्यंत पोहोचायचं. आणि ते जर आपण संथ गतीने जात राहिलो तर मग या पिढीत काय, पुढच्या पिढीत काय, कित्येक पिढ्या आपल्याला थांबावं लागेल. म्हणून ती थोडीशी आपली म्हणून या गतीवर केंद्र म्हणजे या गतीचा जो रेट आहे, ग्रोथ रेट आहे, म्हणून त्याला महत्व आहे की 5% आपल्यासारख्या देशाला अजूनही तो अपुरा पडतो. तर हा पहिला मुद्दा की एक तर 9%वर जी आपण 5% घसरलोय ही खरी इतकी चिंतेची बाब नाही, कारण जर आपण त्याचा आपला ऍब्सोल्यूट साईज जर बघितला, मात्र आपल्यासारख्या देशात 5% अजूनही अपुरा पडतोय. त्यामुळे आपण ह्याच्यावर संतोष ठेवता कामा नये. म्हणजे जे काही आपण म्हणतो की समाजात किंवा अर्थतज्ञांमध्ये किंवा सरकारात किंवा आपल्या धोरणात पॉलिसीजमध्ये की लवकरात लवकर आपण निदान एक ती मिनिमम जी पातळी जी आता चीनमध्ये म्हणजे चायनामध्ये $8,000-9,000 $6,000-7,000 पर्यंत ती पोहोचलेले आहेत. त्यामुळे निदान तिथपर्यंत ती पोहोचण्याची आपण जे एक ध्येय ठेवलं पाहिजे. त्याच्याकरता जितक्या गतीने आपण वाढू ते आपल्याला साध्य करायचं आहे. हा पहिला मुद्दा की आर्थिक विकासाला महत्व आहे, कारण जोपर्यंत आपला समाज त्या तिकडे तिथपर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला माहिती आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. त्यावेळी जगामध्ये कदाचित एक 100-125 देश होते. म्हणजे इंडिपेंडंट राष्ट्र ज्याला आपण म्हणू 100 असतील, 100 किंवा 125 असतील. आज 65 वर्षानंतर 240 राष्ट्र, युनायटेड नेशनचे 240 सदस्य आहेत. म्हणजे जगामध्ये काही जमीन वाढलेली नाही, रिअल इस्टेट वाढलेलं नाहीये. आपण FSI वगैरे बद्दल ऐकतो, पण जगात काय तो तसं काही वाढू शकत नाही. त्यामुळे हा चमत्कार कसा काय झाला की 125 जी राष्ट्र होती त्याची 250 कशी काय झाली? तर त्याला तुम्हाला माहिती आहे की बरीचशी राष्ट्र फुटली. आपल्याबरोबर ज्या राष्ट्राचा जन्म झाला म्हणजे पाकिस्तान, त्याचे 2 भाग झाले. सोव्हिएट युनियनचे 10 तुकडे झाले 1990 साली. अजूनही गेल्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी सुदान नावाचं राष्ट्र आहे, त्याचे 2 भाग झाले. साऊथ सुदान आणि नॉर्थ सुदान, 2 वेगळे आता त्यात 2 वेगळे झेंडे, वेगळे इंडिपेंडंट 2 राष्ट्र, स्वतंत्र राष्ट्र. पण भारताचे मात्र तुकडे झाले नाहीत इतक्या 65 वर्षात. त्यावेळी जे बाहेरचे जे निरीक्षक होते म्हणजे परकीय फॉरेन ज्याला ऑब्झर्वर आपण म्हणू, त्यांना तर इतकी या राष्ट्रामध्ये विविधता आहे, भिन्नता आहे, डायव्हर्सिटी आहे. म्हणजे हे असा एक कॉम्प्लिकेटेड आणि आर्टिफिशियल कृत्रिम देश एकत्र राहणं हे शक्यच नाही. म्हणजे 10-15 वर्षात हे राष्ट्र तुटणार, याचे तुकडे होणार, हे सगळ्यांना जणू काही ची म्हणजे खात्रीच होती. पण आज जवळजवळ 70 वर्ष झाली तरी हा एक देश एकत्र आहे. आणि ह्याचा साईज, ह्या इकॉनॉमीचा साईज $2,000 अब्ज पर्यंत पोहोचलेला आहे. आणि आता आपण GST वगैरे अशी जे नवीन जे धोरणं येत आहेत त्याने उलट राष्ट्राचे एकीकरण वाढतच आहे. आता म्हणजे आपला विषय आज तो नाही आहे की भारताची जी म्हणजे एक राहण्याची जी ताकद आहे किंवा भारताची लोकशाही आहे, भारताचं जे संस्कृती किंवा ह्याला जी कल्चरल कारणं आहेत, हे असं कसं झालं की ज्या लोकांना म्हणजे इतर राष्ट्र तुटत गेली, फुटत गेली,
पण हे राष्ट्र एक कसं काय राहिलं? आणि इथे काही असं मिलिटरी राजवट नव्हती की त्याच्यामुळे सगळे लोक एकत्र, म्हणजे तर हा पण एक म्हणजे आर्थिक विकासाचाच विषय, त्याला संबंध आहे की या देशाचा गेल्या एस्पेशली 20-25 वर्षात विकास होत गेला, ह्याच्यात लोकांचा सहभाग वाढला, या आर्थिक विकासाची झळ सगळ्यांना पोहोचत गेली. कमी जास्त प्रमाणात का होईना प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या जीवनात थोडा तरी सुधार झाला. तुम्ही स्वतःच्याच आपल्या आयुष्यात बघा, आपल्याच तुमच्या परिवारात किंवा तुमच्या स्वतःच्या जीवनात बघा काय परिवर्तन झालं गेल्या 20 वर्षात. हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, जाणवलेलं आहे, त्यांची झळ पोचलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे पण एक कारण आहे की या राष्ट्राचं एक जे मोठं प्रोजेक्ट आहे आपण म्हणू, सगळ्यांना जे जणू काही ह्याचे आपण शेअर होल्डर आहोत, हे पण एक कारण त्याला कारणीभूत, म्हणजे हा पण एक फॅक्टर कारणीभूत आहे की हे राष्ट्र अजून एक टिकून आहे. पण तो आज आपला विषय नाही. आर्थिक विकासात मला ते सांगायचं होतं की आपण जो आर्थिक विकास बघतो तो टेकन फॉर ग्रँटेड असा धरू नये. मात्र जास्त गतीची अपेक्षा करावी किंवा जास्त गतीची थोडीशी ईर्ष्या ठेवावी की 5% 8% गेला पाहिजे, आणि हे ध्येय असावं, हे धोरण पण त्या दिशेने असावं असं मला वाटतं. दुसरा मुद्दा की मग हे 8%च का, 9% का नाही, 10% का नाही, 12% का नाही? म्हणजे या टक्क्याला, या गतीला काही अपर स्पीड लिमिट आहे का? जसं आपण गाडी चालवतो हायवेवर तर त्याला स्पीड लिमिट असतो, तर आपल्या राष्ट्रीय आर्थिक विकासाच्या गतीला काही स्पीड लिमिट आहे का? तर हा स्पीड लिमिट आपण कसा मोजायचा आहे का, आणि तो कसा मोजायचा? त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे असं की जेव्हा एखाद्या इकॉनॉमी आणि इतक्या मोठ्या, म्हणजे आपल्यासारख्या इतक्या मोठ्या देशाचं संबंध जेव्हा आपण म्हणतो की आर्थिक विकास 5% आहे, GDP वृद्धीचा रेट 8% आहे का 5% आहे, हा संबंध भारताचा एक ते ॲव्हरेज असतं. पण या 8% किंवा या 5% बरेचसे इतर आकडे लपलेले असतात. उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं की महाराष्ट्राचा कृषी विकास, कृषीमधली जी वृद्धी आहे ती यावर्षी 0% वर गेली, म्हणजे 0 का निगेटिव्हच आहे. पण गुजरातमध्ये आपण ऐकतो की जवळजवळ 10 किंवा 11% त्यांचं कृषी उत्पादन वाढलं. आपण ऐकतो की रिअल इस्टेटमध्ये काही ठिकाणी मंदी आलेली आहे. पण अजून जर तुम्ही नवी मुंबईमध्ये गेलात किंवा चेन्नईला गेलात, बंगलोरला गेलात, तर मोठमोठे कन्स्ट्रक्शन बिल्डिंग अजूनही मोठ्या गतीने येतात. म्हणजे कन्स्ट्रक्शन सेक्टर जर बघितलं, बांधकाम क्षेत्र, तर काही ठिकाणी ती मंदी आहे किंवा 0 गती आहे, काही ठिकाणी त्याची गती 10% आहे. तर याची सगळ्याची सरासरी, ऑल इंडिया सरासरी ही आपण 5% म्हणतो. पण या सरासरीमध्ये देशाचा काही भाग 0 गतीने वाढतोय, काही भाग 10%च्या गतीने वाढतोय, काही भाग कदाचित 25%च्या गतीने वाढतोय. म्हणून आपण जेव्हा स्पीड लिमिटची व्याख्या करतो की जेव्हा जर संबंध देशाची गती जर 8-9% गेली, तर ह्या सरासरीमधली जी विषमता आहे, म्हणजे जो एक ज्याला आपण इम्बॅलन्स म्हणतो, या संबंध विकासाचं जे संतुलन लागतं ऑल इंडियामध्ये, आपला भारताचा देश अगदी मणिपूर पासून महाराष्ट्र, कन्याकुमारी पासून काश्मीर, ह्याच्यात जे संतुलन लागतं विकासाचं, त्या संतुलनाला थोडासा म्हणजे इम्बॅलन्सचा धोका असतो. जेव्हा तुमची विकासाचा दर ठराविक रेटपेक्षा जास्त होतो, तेव्हा त्या विकासाला विषमतेचा धोका येतो. विषमता म्हणजे काय की एखादा भाग 10% किंवा 12% वाढणं आणि दुसऱ्या भागात 0% किंवा निगेटिव्ह टक्क्यांनी वाढणं. हे कसं होतं की सपोज असं आपण धोरण अवलंबलं की काही करून मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बांधकाम म्हणजे रेसिडेन्शियल कमर्शियल हे बांधकाम जोराने सुरुवात झाली पाहिजे. त्याच्यामध्ये सिमेंटचा वापर होईल, त्याच्यात रोजगार वाढेल, त्याच्यामध्ये स्टील वापरलं जाईल,
लोकांना घरं मिळतील. म्हणून असं समजा आपल्या सरकारने असं धोरण अवलंबलं की कन्स्ट्रक्शन किंवा कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्यांचा व्याजाचा दर अगदी कमी करून टाकायचा आणि स्टील सिमेंट सगळ्या पदार्थांना म्हणजे भरपूर सवलत द्यायची आणि लेबर लॉज म्हणजे कामगारांचे जे काही कायदे असतील ते शिथिल करायचे की जास्तीत जास्त लोकांना याच्यात रोजगार मिळेल आणि फटाफट शहरं वरती येतील. आता बाकीचे काही जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्याकरता ते आपण नंतर बोलू. हे आणि असं बोलणारी लोक आहेत, अशी काही म्हणजे उद्योग क्षेत्रातील लोक म्हणतात की आपल्याला जर आपली गती वाढवायची असेल तर ठराविक क्षेत्रांवरती जास्ती फोकस देणं, कन्स्ट्रक्शन उदाहरणार्थ रस्ते बांधण्याचं काम घ्या. पण याच्यामुळे काय होऊ शकेल की तो जो सगळा जो रोजगार त्याच्याकडे खेचला जातो ह्या क्षेत्रांमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित कृषी क्षेत्रामध्ये कामगारांचं म्हणजे कामगार सापडणार नाहीत, तिथे शॉर्टेज आहे. म्हणजे आजही आपण असं ऐकतो की बऱ्याच शेतमजूर सीझनमध्ये मिळत नाहीत किंवा मिळाले तरी त्यांना दुप्पट तिप्पट पगार द्यावा लागतो. म्हणजे इतर काळी बेरोजगार असतो पण त्या सीझनमध्ये शेतमजूर मिळत नाहीत. पण ही जर आपण गती वाढवण्याची जर प्रक्रिया वाढवली तर हा इम्बॅलन्स जास्त वाढेल. म्हणजे ज्याला आपण सेक्टोरल इम्बॅलन्स म्हणतो की कन्स्ट्रक्शनमध्ये जास्ती कन्स्ट्रक्शनला एक मोठं इंजेक्शन देऊन जोरात वाढवायचं, पण त्याच्यामुळे जो इतर क्षेत्रांवर जो दुष्परिणाम होईल त्याचं आपण कॅल्क्युलेशन करत नाही. म्हणजे ते गणित मांडणं फार महत्वाचं आहे. आणि हे जर आपण 2-3 क्षेत्रांवर जर फोकस ठेवला आणि बाकीच्या क्षेत्रांवर त्याचा उलट परिणाम झाला तर या इम्बॅलन्सला खूप म्हणजे बऱ्याच सिरियसली याचा म्हणजे दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणजे नुसतंच आर्थिक असा नाही पण सामाजिक पण. आणि हे विषमतेचं म्हणजे हा एक त्याची म्हणजे त्या विकास आणि विषमताचा हे एक कनेक्शन आहे. आपण बघतोय की समाजातली विषमता किंवा आपल्या देशातली विषमता ही वाढत चालली आहे. आणि त्याला एक कारण हे आहे की जो आपल्या आर्थिक विकासातला जे संतुलन हवं ते कुठेतरी जेव्हा तुमची गती वाढते ठराविक पातळीच्या वर तेव्हा ते असंतुलन त्याचं म्हणजे इम्बॅलन्स वाढतो आणि मग तो ठराविक इम्बॅलन्स जेव्हा तो तुम्हाला जास्त म्हणजे त्याचं नुकसान जास्ती होतं, त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होतं. कुठल्याही देशाच्या इतिहासात हे इम्बॅलन्स आलेला आहे. म्हणजे एखादा गरीब देश विकासाकडे जेव्हा वाटचाल करतो तेव्हा हे इम्बॅलन्स नेहमीच असतो. प्रत्येक देशामध्ये त्यांच्या इतिहासात हे झालेलं आहे. पण तो कितपत ते इम्बॅलन्स, कितपत ते असंतुलन आपण सहन करायचं किंवा मान्य करायचं हे आपल्याला ठरवायचं. या विषमते म्हणजे हा म्हणजे दुसरा मुद्दा की विकास याची आवश्यकता. दुसरा मुद्दा म्हणजे या विकासामुळे होणारा विषमता. ते विषमतेचे काय उदाहरणं आहेत का आपल्या समोर दिसतात का? तर दिसत आहेत. आज आपल्याकडे जर तुम्ही विषमता गणितात कशी मोजतात ते तुम्हाला सांगतो की जर एखाद्या ग्रुपमध्ये प्रत्येकाचा पगार वेगळा असेल तर त्याला एक जिनी इंडेक्स नावाचा इंडेक्स आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये मोजतो. म्हणजे प्रत्येकाचा समजा आपण एखाद्या वर्गात 10 मुलं आहेत शाळेमध्ये, 10 मुलांची 10 आपण त्यांचे मार्क बघितले आणि त्या मार्कांची सरासरी घेतली तर त्या सरासरीमध्ये आपल्याला विषमता कळत नाही. उदाहरणार्थ एखाद्या वर्गामध्ये 10 मुलं असतील आणि 100पैकी प्रत्येकाला वेगवेगळे मार्क मिळालेले आहेत आणि सरासरी समजा 55% असेल तर त्या 55 आकड्यामध्ये तुम्हाला विषमता कळत नाही. काही मुलांना कदाचित 99% मिळाले असतील, 99 मार्क मिळाले असतील, 90 मार्क मिळाले असतील, काही मुलांना कदाचित 20-25 मार्क मिळाले असतील. तर ह्या समूहात विषमता कशी मोजायची तर त्याला स्टॅटिस्टिक्समध्ये जिनी इंडेक्स म्हणतात. आता तो कसा कॅल्क्युलेट करायचा आपण इथे नको, त्याच्यावर चर्चा नको. पण जसं आपण 10 आकड्यांची सरासरी काढतो म्हणजे त्याची 10 आकड्यांची बेरीज करतो आणि त्याला 10 भागतो, तसंच जिनी इंडेक्स पण एका वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट होतो. आणि हा जो इंडेक्स असतो हा 0 आणि 1 म्हणजे ह्याचा आकडा 0 आणि 1च्या मध्ये असतो. म्हणजे 0.5 किंवा 0.7, 0.8 असा हा आकडा असतो. आणि हा जर आकडा 0 असेल तर
तर त्या ग्रुपमध्ये 0 म्हणजे 0 विषमता, आणि जर हा आकडा 1 असेल तर अतिशय विषमता म्हणजे अगदी टोकाची विषमता, असा हा आकडा मोजला जातो. तर माझं म्हणणं असं आहे की आपल्या देशात विषमता खरोखरच वाढती आहे का, हा कोणाचा म्हणजे हा अभिप्राय नव्हे, म्हणजे तुमचं इम्प्रेशन नाही, हे ऍक्च्युली म्हणजे गणितामध्ये तुम्हाला ह्या जिनी इंडेक्सद्वारे तुम्हाला त्याचं मेजरमेंट करता येतं. आणि हा आकडा भारतामध्ये पूर्वी मला वाटतं 33% वगैरे होता, 32%, 0.32 वगैरे होता. तर तो आता वाढत वाढत जवळजवळ 0.38, 0.4 पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे हा कसा मोजला जातो की इकॉनॉमी मध्ये प्रत्येकाचं जे उत्पन्न असतं किंवा इन्कम असतं ते आपण त्याची जर सरासरी काढली तर दरडोई तुम्हाला उत्पन्न मिळेल. आजच्या काळात भारताचं दरडोई उत्पन्न जवळजवळ मला वाटतं 75,000 रुपये आहे, 75 ते 80,000 रुपये. म्हणजे संबंध 120 कोटी लोक जर घेतली आणि आपल्या राष्ट्राचं पूर्ण उत्पन्न बघितलं, जे मी तुम्हाला आता सांगितलं की 2000 अब्ज डॉलर म्हणजे जवळजवळ 100 लाख कोटी रुपये. आज 2013 साली भारताचं संबंध उत्पन्न जवळजवळ 100 लाख कोटी रुपये आहे. तर 100 लाख कोटीला तुम्ही 120 कोटीने जर भागलं लोकसंख्या, तर जवळजवळ 80 का 88 हजार असा आकडा येतो. तो आपल्या सगळ्यांचं सरासरी इन्कम किंवा दरडोई उत्पन्न जवळजवळ 88,000 आहे. म्हणजे जर तुम्ही स्वतःला विचारलं की माझं उत्पन्न किती आहे, जर 88,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही भारताच्या सरासरीच्या वर असाल. पण ह्या सरासरीमध्ये आपल्याला विषमता किती ते कळत नाही. नुसतं जर मी सरासरी काढली, ॲव्हरेज काढलं, तर त्याच्यात विषमता काय तर ते जिनी इंडेक्स. तर दरवर्षी भारताचं सरकार जिनी इंडेक्स पब्लिश करतं. जिनी इंडेक्स पण तर प्रत्येकाचं आपण उत्पन्न तो डेटा सरकारकडे असतो. तर तो जिनी इंडेक्स पूर्वी 10 वर्षापूर्वी 0.33 का 0.32 होता, तो आता वाढत वाढत 0.38 पर्यंत पोहोचलेला आहे. याचा अर्थ असा की हे जे उत्पन्न आपण सरासरी 88,000 आहे, ह्याच्या मागे काही लोक 40,000 पण अडकलेली आहेत. 40,000 रुपये वर्षाला म्हणजे दिवसाला किंवा 100 रुपये, 100-150 रुपये दर म्हणजे, आणि काही लोक करोडपती पण आहेत. म्हणजे ह्या 88,000 मागे एक वाढती विषमता आहे. आणि ती आपण कशी मेजर करतो, ती कशी त्याचा आकडा, तर त्याला म्हणतात जिनी इंडेक्स. तर जिनी इंडेक्स हा आता एक सातत्याने आपल्याला दाखवतोय की भारतातल्या अर्थव्यवस्थेमध्ये, आपल्या समाजामध्ये विषमता वाढत आहे. तुम्ही म्हणाल की हे काय आम्हाला सांगतोय, मी आम्ही समोर डोळ्याने आम्हाला दिसते की, मग ठीक आहे, ते उत्तम आहे. पण सरकारला दिसत नसेल कदाचित, किंवा सरकारला त्याला जास्त एक ठोस म्हणजे प्रूफ लागतो. तर ही विषमता वाढते. आणि ही विषमता कशी वाढते, ही उत्पन्नात वाढते, ही संपत्तीमध्ये वाढते, ही शिक्षणात वाढते, ही स्वास्थ्यामध्ये वाढते. आणि ही म्हणजे नुसत्या एका दरडोई उत्पन्नाचं नाही, पण बऱ्याच डायमेन्शनमध्ये वाढते. हा दुसरा मुद्दा की ही अर्थात म्हणजे इट इज ऑल्सो ट्रू की इतर देशांमध्ये पण ही विषमता वाढते. मी हा नुसता भारताचाच प्रॉब्लेम आहे असं नाही. इतर राष्ट्रांमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, ब्रिटनमध्ये, कदाचित जपानमध्ये वाढत नसावी, पण बऱ्याच राष्ट्रांमध्ये ही एक नवीन क्रायसिस आहे की विषमता वाढते. आणि ती अजूनच वाढते. म्हणजे चीनमध्ये वाढते, ब्राझीलमध्ये वाढते. तर मला अजून एक असं सांगावं, या मुद्द्यात अजून एक मुख्य म्हणजे महत्वाचा पॉइंट असा आहे की विषमता वाढते म्हणजे दारिद्र्य वाढते असं नाही. गेल्या 20 वर्षात आपल्या आर्थिक विकास 8-9%, 7% जो वाढला आहे, तो समाजातल्या सगळ्या वर्गांना त्याचा फायदा झालेला आहे. म्हणजे अगदी तळागाळातल्या लोकांचा पण इन्कम वाढलेला आहे. आणि वरच्या कॅटेगरीतल्या लोकांचं पण, म्हणजे सगळ्या समाजातल्या जवळजवळ सगळ्या वर्गातल्या लोकांचं, गरीब आणि श्रीमंत सगळ्यांचे पगार किंवा उत्पन्न, सगळ्यांचा नफा वाढलेला आहे, ह्यात बिलकुल शंका नाही. मात्र म्हणजे विषमता आणि दारिद्र्य ह्यांचा संबंध कमी आहे. मी जेव्हा म्हणतोय की विषमता वाढतीये, याचा अर्थ असा नव्हे की दारिद्र्य वाढत आहे. कारण दारिद्र्याची रेषा एक ठरलेली असते
आणि त्या खाली जी आता लोकसंख्या आहे ती कमी कमी होत चालली आहे. 50 वर्षापूर्वी ऑफिशियली म्हणजे आपल्या देशात दारिद्र्य रेषेखाली जवळजवळ 63% लोकसंख्या होती. 63%. ती आज 30%पर्यंत, 30 का 28%पर्यंत आली. ती दारिद्र्य रेषा म्हणजे आय थिंक सरासरी महिन्याला एका कुटुंब म्हणजे 4 जणांच्या कुटुंबाला 3,000 रुपये जर उत्पन्न असेल, 4 जणांच्या कुटुंबाला महिन्याला जर 3,000 रुपये पगार असेल तर ते कुटुंब दारिद्र्य रेषेच्या वर आहे असं समजलं जातं. ही आपली आजची व्याख्या आहे ऑफिशियल. तर ह्या व्याख्येप्रमाणे आज भारतामध्ये 28% लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. पण ही 28% संख्या काही वर्षांपूर्वी जवळजवळ 60% होती. आणि ही 28% ऑल इंडिया म्हणजे भारतभर आहे. म्हणजे काही राष्ट्र म्हणजे अशी काही राज्य आहेत, छत्तीसगड आहे, ओरिसा आहे, झारखंड आहे, जिथे बिहार आहे, जिथे ही टक्केवारी जास्त आहे. म्हणजे तिथे लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालची लोकसंख्या जवळजवळ 35% असेल, 40% असेल. पण ऑल इंडिया तरी 28% आहे. दिल्ली हे राज्य आहे. दिल्लीमध्ये हा आकडा 6% आहे. गोव्यामध्ये 2%, हरियाणामध्ये 7-8%. मुंबई शहरातली पण एक त्या स्टॅटिस्टिक आहे. मुंबई शहरात मला वाटतं 10% असेल. पण ऑल इंडिया 28%. पण विषमता वाढते. म्हणजे दारिद्र्य कमी होत आहे आपल्या समाजात. कदाचित जितक्या वेगाने कमी व्हायला असेल तेवढं होत नसावं. आणि म्हणून एस्पेशली ज्या इतर म्हणजे काही राजकीय पक्ष असे आहेत ते म्हणतात की आपली प्रगती अतिशय निराशाजनक आहे. म्हणजे आपण दारिद्र्याला इतके 60 वर्षात आपण घालवू शकलो नाही, ही अगदी शरमेची गोष्ट आहे. त्यामुळे हा एक राजकीय म्हणजे ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो किंवा ह्याच्यावर वाद होऊ शकतो. पण निदान दारिद्र्य देशात कमी होत आहे हा मात्र वाद नाही. पण तो ज्या गतीने कमी होत आहे तर काही लोकांना ते निराशाजनक वाटतं. पण विषमता, आजचा विषय आहे विषमता. विषमता वाढतीये. दारिद्र्य कमी होत असेल पण विषमता वाढतीये. आणि ती कशी वाढते ते तुम्हाला सांगितलं की असंतुलित जर विकास झाला आणि तो ठराविक पातळीच्या वर गेला तर ते असंतुलन वाढू शकेल आणि मग विषमता अजून वाढू शकेल. हा दुसरा पॉईंट. अजून 2 मुद्दे फक्त मला तुमच्या पुढे ठेवायचे, मग मी माझं भाषण संपवीन. तिसरा मुद्दा असा की समजा विषमता वाढत असेल तर त्याकरता काय करावं, म्हणजे त्याला विषमता न वाढण्याचे उपाय काय. एक म्हणजे की मी आता तुम्हाला सांगितलं की जर विकासाचा दर ठराविक लेवलच्या जास्त गेला तर ती असंतुलन वाढतं आणि त्याच्यामुळे विषमता वाढू शकते. पाहिजे विषमता अर्थ असा की एखाद्या माणसाचा पगार 10 लाख रुपये आहे आणि त्याच्या मित्राचा पगार 12 लाख रुपये आहे. आजकालच्या यंग लोकांना असे IT क्षेत्रामध्ये असे पगार मिळतात, तुम्हाला माहिती आहे, अॅन्युअल. आणि जर ह्या 2 मित्रांना पुढच्या वर्षी जर इन्क्रीमेंट, तुम्हाला माहिती आहे बोनस मिळतो, इन्क्रीमेंट मिळतं. हल्ली आता इन्क्रीमेंटचा सीझन चालू आहे कंपन्यांमध्ये. जर पुढच्या वर्षी 10 लाख ज्याचा पगार 10 लाख रुपये त्याला 10% इन्क्रीमेंट मिळाला आणि त्याचा पगार 11 लाख रुपये झाला आणि त्या मित्राचं ज्याचं 12 लाख रुपये पगार होता त्याला 20% इन्क्रीमेंट मिळाला आणि पुढच्या वर्षी त्याचा पगार किती एक 15 लाख पर्यंत गेला. तर दोघांचेही पगार भरपूर वाढलेले आहेत, मात्र विषमता वाढली. कळलं? म्हणजे हा एक गणिताचा विषय की चांगला पगार आहे दोघांना, मात्र ज्या गतीने तो वाढला त्याच्यामुळे त्यांची तफावत वाढली आणि त्याच्यामुळे विषमता वाढली. तर या उदाहरणार्थ असं तुम्ही म्हणाल की विषमता वाढते ही नेहमीच वाईट गोष्ट आहे का ती उगाच आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो. विषमता वाढणे ठीक आहे, काय हरकत नाही. तर तसं नव्हे की आता हे अगदी साधं उदाहरण होतं. पण जर तुम्ही समाजात सगळीकडे बघितलं आणि आपला देश इतका मोठा आहे की ती विषमता जेव्हा ऑल इंडिया लेवलवर वाढते याचा अर्थ खरोखरच काही म्हणजे क्रायसिस सिच्युएशन सगळीकडे वाढत आहे. ते मी शेवटच्या मुद्द्यात तुम्हाला मांडेन. पण तिसरा मुद्दा असा आहे की त्याच्यावर उपाय काय, विषमता न वाढून देण्याला काय करावं. एक म्हणजे तुमच्या विकासाची गती कमी करा. हा अतिशय म्हणजे अमान्य, बहुतेक लोकांना म्हणजे हे सोल्युशन अमान्य असेल की आता 5% आहे ना तो 4%वर आणा. म्हणजे तुला नाही, मला नाही, कोणाला
पण जर जर विकासाची गती कमी असेल तर त्या मानाने विषमता कमी वाढते. मी तुम्हाला सांगितलं की जपानमध्ये गेले 20 वर्ष त्यांच्या विकासाची गती 0 गतीने वाढते, म्हणून त्यांच्या समाजात विषमता कमी आहे, खूप कमी आहे. तसंच आपण नॉर्दर्न युरोपमध्ये नॉर्वे, स्वीडन या देशांमध्ये बघतो विषमता कमी आहे. तर एक उपाय म्हणजे विकासाची गती कमी करणं, आर्थिक विकासाची गती कमी करणं. पण हा अतिशय म्हणजे हा एक मी तुम्हाला समोर एक पर्याय ठेवायचा म्हणून मी ठेवतोय. तो मला स्वतःला पण पटत नाही, पण हा एक पर्याय आहे. पण आपल्यासारख्या गरीब देशाला ज्याची दरडोई उत्पन्न म्हणजे जपानच्या तुलनेत काय म्हणतात 30 पट आपल्या पुढे ते पुढे आहेत. त्यामुळे हे आपल्याला मान्य नाही, कारण आपल्याला आपल्या देशाचा भराभर विकास करायचा आहे. त्यामुळे आपली गती कमी करणं हा पर्याय हा पटण्यासारखा नाही. पण हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय की विकासाची गती वाढून दे, भरपूर वाढून दे, जितकी वाढेल. पण जशी जशी ती वाढेल तशी तशी तुम्ही श्रीमंतांच्या खिशांमध्ये हात घालून त्यांचं उत्पन्न ट्रान्सफर करा गरिबांना नाही. गरिबांना म्हणजे ज्या विषमतेच्या रेसमध्ये जे मागे पडतायत, सगळे लोक पुढे जात आहेत. आर्थिक विकासाची ही प्रक्रिया अशी आहे की सगळे लोक पुढे जात आहेत. पण जेव्हा विषमता वाढते, जेव्हा पुढे जाणारे लोक जास्ती गतीने पुढे जातात आणि मागे लोक थोडी मागे पडत जातात. ते मागे जात नाहीत, पण मागे पडत जातात. तर ही जर तफावत वाढवायची नसेल तर जे पुढे आहेत या रेसमध्ये त्या लोकांच्या खिशात हात घाला. आणि त्याला काय आपण म्हणतो, आता मला वाटतं चंडक शेटांच्या त्या गोष्टीमध्ये ते आयकरची रेड झाली वगैरे, त्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो किंवा त्याला कर पद्धती, आपल्या देशात कर पद्धती. तर ती जी लोक या रेसमध्ये विषमतेमध्ये पुढे पुढे जात आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी जास्त येते की त्यांच्यातनं उत्पन्न थोडं काढून ते जी लोक मागे पडतात त्यांना त्याचा फायदा व्हावा. ह्याच्या विरुद्ध लोकांचा असा आक्षेप असतो की म्हणजे काय, तुम्ही आता म्हणजे जे रोजगार हमी योजना जी फेमस आहे की रोजगार हमी योजना म्हणजे काय, पूर्वीच्या काळी म्हणजे ज्या लोकांचे अतिशय टीकात्मक ज्यांचं म्हणजे ॲटिट्यूड होतं की खूप टीका व्हायची की रोजगार हमी म्हणजे अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही, म्हणजे रोजगार व्हायचाच नाही आणि त्याच्यात ते पैसे खायला जायचे. तर तसं ते आपण त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये. पण रोजगार हमी योजना म्हणजे काय आहे की तुमच्या टॅक्समधनं पैसे ग्रामीण क्षेत्रामध्ये रोजगाराला दिले जातात. जर सरकार रोजगार देऊ शकलं नाही तरी पण ती गॅरंटी त्या मजुराला द्यायला लागते. हा पण एक ट्रान्सफरचं मी एक उदाहरण आहे. अशी कित्येक उदाहरण आहे ज्याला आपण सबसिडी म्हणतो की गरिबांना जर रॉकेल किंवा तुमच्या ह्याचा गॅस किंवा साखर, रेशन हे जे कमी किमतीत मिळतं, हा सबसिडीचं उदाहरण आहे. आता आपल्याकडे अन्न सुरक्षा जो कायदा येतोय की तांदूळ 3 रुपये किलो, गहू 2 रुपये किलो आणि साखर नाही, तांदूळ 2 रुपये किलो, गहू 1 रुपया किलो आणि साखर मला वाटतं 3 रुपये किलो असं. ज्वारी 1 रुपया किलो, गहू 2 रुपये किलो आणि तांदूळ 3 रुपये किलो. हा जवळजवळ 70% लोकसंख्येला हे अन्न पुरवलं जाणार आहे. अन्न सुरक्षा हे विधेयक म्हणजे हा कायदा अजून आलेला नाही, पण संसदेत येणार आहे अशी अपेक्षा आहे. तर हा पण एक सबसिडीचं उदाहरण आहे. हे दुसरा मार्ग झाला की जर विषमता कमी करायची असेल तर आपल्याला असे काही असे मार्ग, असे स्टेप्स घ्यायला लागतील की जिथे जिथे प्रॉस्पेरिटी आहे, जिथे जास्त प्रगती आहे, जिथे जास्त विकास आहे, ज्या क्षेत्रांमध्ये, ज्या लोकांमध्ये, ज्या कंपन्यांमध्ये. आता नवीन एक कंपनीचा कायदा येतोय ज्याच्यामध्ये एक CSR नावाचं एक तरतूद आहे की ज्या ठराविक कंपन्यांचा नफा ठराविक पातळीच्या पेक्षा जास्त असेल त्या कंपन्यांना कंपल्सरी 2% सरकारला 2% त्यांनी खर्च CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी खाली केला म्हणजे कंपल्शन होईल. हा कायदा नवीन आहे. हा पण जसा अन्न सुरक्षा कायद्याचा येतोय तसा एक नवीन कायदा येतोय की कंपनी लॉ मध्ये ज्या कंपन्या नफा करतील ठराविक पातळीच्या वर जास्त, त्यांनी 2% खर्च समाज कल्याणाकरता केला पाहिजे. तर हे सगळे जे मार्ग आहेत, मी ह्याला बरीच उदाहरणं मला देता येतील, पण ह्याच्या मागे ह्याचा उद्देश काय की ही जी विषमता आहे
ही वाढती विषमतेला थोडा आळा घालणे. तर या आपल्या गेल्या 10 वर्षात मी तुम्हाला सांगतो असे काही काही कायदे आलेत. माहितीचा अधिकार, नंतर शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन, आता अन्न सुरक्षा कायदा म्हणजे राईट टू फूड, मला वाटतं राईट टू हाऊसिंग असं पण एक काहीतरी कायदा येण्याची शक्यता आहे. नंतर रोजगार हमी म्हणजे राईट टू वर्क. हे जे सगळे वेगवेगळे आपण हक्क आता म्हणजे जे आपले संविधानातनं आणलेले आहेत, कॉन्स्टिट्यूशनल, ह्याच्या मागे हा पवित्र आहे की विषमता कमी आळा घालण्याची. तुम्ही याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी कशी होईल, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किती होईल, त्याच्यामागे लिकेज किती असेल, हा आजचा विषय नव्हे. पण जर त्याची जर अचूक अंमलबजावणी झाली म्हणजे निदान थिअरॉटिकली तर आपल्या विषमतेला आळा बसू शकेल. कदाचित आपल्याला याचा म्हणजे सरकारकडे बघून खात्री वाटत नसेल, पण निदान हे जे धोरण आहे, ही जी नीती आहे ही अवलंबलेली आहे आपण ती की विषमता वाढत चाललेली आहे आणि डायरेक्ट खर्च करण्यापेक्षा, कारण आपल्या सरकारकडे तेवढे पैसे नाहीत, डायरेक्ट खर्च करण्यापेक्षा निदान असे हक्क आपण आपल्या संविधानातनं इंट्रोड्यूस करतोय की लोकांना एक ठराविक मिनिमम पातळीत म्हणजे रोजगार किंवा आता राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षण, राईट टू हेल्थ, हे सगळे नवीन नवीन हक्क आपण प्रस्थापित करतोय. हे हक्क काय नवीन आपल्याला नवीन असतील, पण काही युरोपियन राष्ट्रांमध्ये हे त्यांच्याकडे बरीच म्हणजे बरीच वर्ष बरीच दशकं त्यांच्याकडे आहेत, पण ती राष्ट्र आपल्यापेक्षा बरेच श्रीमंत पातळीवर आहेत. तर तुम्ही असं म्हणू शकाल की त्यांना ते परवडतं, आपल्याला परवडत नाही. पण आपण उदाहरणार्थ आपल्या देशात संबंध सगळ्या सरकारचं जर आपण टॅक्स कलेक्शन बघितलं, किती टॅक्स जमा होतो आणि तो राष्ट्राच्या उत्पन्नाच्या किती टक्के आहे, तर फक्त 11% आहे. राष्ट्राचं उत्पन्न 100 लाख कोटी आहे, पण सरकारचं 11 लाख कोटी टॅक्स कलेक्शन. हाच आकडा फ्रान्स किंवा जर्मनी किंवा युरोपियन राष्ट्रांमध्ये 55% असतो, 50% असतो, 35% असतो. म्हणजे आपण असं जणू काय आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या देशात आपण जो टॅक्स जमा करतोय लोकांकडून तो खूप कमी आहे. हे ऐकून तुम्हाला अगदी आश्चर्य वाटत असेल आणि तुम्ही म्हणाले हा कोण अर्थ मी काय बोलतोय काय, आम्ही दररोज प्रत्येक म्हणजे मिनिटाला आम्ही टॅक्स भरत असतो. इकडे हा आता LBT वगैरे. पण वस्तुस्थिती अशी आहे की टॅक्स टू GDP रेशो ज्याला आपण म्हणतो की टोटल टॅक्स केंद्र सरकारकडे उत्पन्नाचं किती टक्के, तर आपण बाकीच्या राष्ट्रांच्या बऱ्याच मागे आहोत. तुम्हाला टॅक्स वाढवायचा की नाही तो एक वेगळा विषय, पण निदान ही विषमता कमी करण्याचे जे पर्याय आहेत की हक्कांद्वारे किंवा पब्लिक एक्सपेंडिचरच्या द्वारे किंवा टॅक्सच्या द्वारे हे तुम्हाला करणं आवश्यक आहे आणि हे आपण आपल्या समाजात हे मान्य केलं पाहिजे. आणि जर विषमता वाढवायची नसेल, अर्थात आता चौथा मुद्दा, शेवटचा मुद्दा म्हणजे विषमता वाढली तर काय हरकत आहे, की ह्याच्यात खरोखरच काही गैर आहे का हे आपल्या इतिहासात आत्ताच्या भविष्य म्हणजे आत्ताच्या वर्तमान काळात किंवा आपल्या देशाची जी इव्होल्युशन आहे त्याच्यामध्ये एक हे होणारच आहे. त्यामुळे आपण म्हणजे ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि विषमता जसं जसं आपला देश जपानच्या पातळीपर्यंत पोहोचेल तेव्हा ही विषमता आपोआप कमी होईल असं नाही का, आपण ह्याच्याबद्दल काळजी का केली पाहिजे. तर ह्याला म्हणजे खरं म्हणजे एक मोठा ह्याच्यावर एक वेगळं आपल्याला चर्चासत्र ठेवता येईल. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपलं प्रिन्सिपल काय म्हणजे आपल्या राष्ट्राचं मूलभूत आपला पायाभूत फाउंडेशन प्रिन्सिपल काय आहे, लोकशाही. भारत हा असा एकमेव देश आहे आधुनिक इतिहासात की ज्या दिवशी तो स्वतंत्र झाला त्या दिवसापासून प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळाला. हे तुम्हाला माहिती असेल. म्हणजे जर तुम्ही 18 का 20 वर्ष, त्या काळी मला वाटतं 21 वर्ष होतं मिनिमम, प्रत्येक ॲडल्ट व्यक्तीला फ्रॉम डे 1 मतदानाचा जो हक्क मिळालेला या लोकशाहीत हा कुठल्याही अशी दुसरी कुठलाही लोकशाही नाही जगामध्ये. जे लोकशाहीचं माहेर समजलं जातं म्हणजे अमेरिका, त्यांना स्वातंत्र्य मिळालं 1776 साली. पण त्या देशामध्ये जवळजवळ 150 वर्ष महिलांना मतदान करण्याचा हक्क नव्हता. नंतर जी म्हणजे ब्लॅक वर्णाची जी त्यांची पॉप्युलेशन आहे
त्या लोकांना जवळजवळ 1960 पर्यंत हक्क मतदानाचा हक्क नव्हता. सुरुवातीला तर फक्त ज्यांच्याकडे जमिनीची भूसंपत्ती असेल त्यांनाच फक्त वोट करण्याचा हक्क होता. त्यामुळे ती जी लोकशाही आज जवळजवळ 250 वर्षापूर्वीची आहे, पण त्यांच्याकडे जे प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा जो हक्क आलाय तो हळूहळू येत गेला. म्हणजे 50 वर्ष लोटली, 100 वर्ष लोटली, पण आपल्या देशात आपल्या लोकशाहीत फ्रॉम डे वन आपण या लोकशाहीचा अवलंब केलेला आहे की प्रत्येक व्यक्ती इज इक्वल. त्याला म्हणतात पॉलिटिकल इक्वालिटी. या तत्वाला म्हणतात पॉलिटिकल इक्वालिटी. तर जिथे आपण पॉलिटिकल इक्वालिटी मान्य केलेली आहे तिथे तुम्ही इकॉनॉमिक इनइक्वालिटी म्हणजे राजकारणात तुम्ही सगळे एक आहात किंवा राजकारणात विषमता नाही इन टर्म्स ऑफ या लोकशाहीचा जो आपण जो पार्टिसिपेंट आहोत, मग त्याला इकॉनॉमिक इनइक्वालिटी कसं काही चालू शकेल? म्हणजे पॉलिटिकल सामाजिक किंवा राजकारणात लेवलची जी इक्वालिटी आहे आणि इकॉनॉमिक इनइक्वालिटी ह्याचं समीकरण कसं करायचं? तर हे समीकरण म्हणजे ही जर विषमता वाढत गेली तर हे समीकरण होऊ शकणार नाही. म्हणजे हे कुठेतरी म्हणजे कुठेतरी याचं हे तुटून त्याचा भयंकर परिणाम होऊ शकेल. आज आपण आपल्या देशात बघतो नक्षलवादीचा मोठा म्हणजे जवळजवळ 600 जिल्ह्यांपैकी असं म्हणतात की 150 का 200 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे आपल्याकडे. आपण इतर पण सामाजिक टेन्शन किंवा बरेचसे गोष्टी उदाहरणं बघतो. पण मला एक म्हणजे शेवटच्या 2 मिनिटात तुम्हाला एक छोटंसं काहीतरी वाचून दाखवायचं आहे. तर ते मी तुमच्या परवानगीने वाचतो, मात्र हे इंग्लिशमध्ये आहे. तर मी त्याचं थोडंसं भाषांतर करण्याचा प्रयत्न करीन. पण मी तुम्हाला हा जो चौथा मुद्दा आहे विषमतेवर, त्या विषयावर हा एक छोटासा एक पॅराग्राफ आहे, तुम्ही वाचून दाखवा. हा इंग्लिशमध्ये आहे. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स. आपण म्हणजे मी प्रत्येक वाक्याला भाषांतर करायचा प्रयत्न करतो. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स. आपण ही जी विषमता चालली आहे ही किती वेळ आपण कधीपर्यंत सहन करू शकू, किंवा जी त्याच्यात एक प्रकारने समन्वय ज्याला म्हणतो त्याच्या उलट, हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह विथ दिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वालिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. आपल्या आर्थिक क्षेत्रात इनइक्वालिटीला आपण किती वर्ष सहन करू शकू? इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग, वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. जर ही विषमता आपण वाढवत या विषमतेला आळा घातला नाही तर आपली संपूर्ण लोकशाहीच मुळे धोक्यात येईल. We must remove this contradiction at the earliest possible moment. आपल्याला ही विषमता कमी केली पाहिजे. Or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy. जर आपण असं नाही केलं तर ज्या लोकांना या विषमतेचे भार म्हणजे त्यांचा भार त्यांच्यावर येतोय, ज्यांना ही विषमता झोंबतीये किंवा त्याच्यामुळे त्यांना वेदना होत आहेत, तो समाजाचा गण ही संपूर्ण पॉलिटिकल डेमोक्रेसी, आपली डेमोक्रेसी उद्ध्वस्त करतील. जी आपण इतक्या पेनस्टिकिंगली, इतक्या परिश्रम घेऊन आपण जी डेमोक्रेसी आता बांधतोय, ही जी आपली आपण सगळे मिळून ही जी बांधतोय, those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. This assembly म्हणजे ही परिषद. तर हे भाषण, इंग्लिश मधलं भाषण, हे नोव्हेंबर 1949 साली केलं, नोव्हेंबर 1949. आणि ती परिषद ती म्हणजे घटना परिषद होती.
आणि हे भाषण वॉज डॉक्टर आंबेडकर. म्हणजे 1949 साली नक्षलबारी ही घटना 1967 सुरू झाली. बऱ्याच त्याच्या 2 दशकांच्या आधी ही आपल्याला वॉर्निंग, चेतावणी मिळालेली आहे की, मी परत ते वाक्य वाचतो की those who suffer from this inequality will blow up the structure of political democracy that we have so laboriously built up. आपण इतका घाम गाळून जी आपण एक जगातली अतिशय अशी अप्रतिम जी लोकशाही, मी म्हटलं की इज द ओनली कंट्री जिथे आपण असा जो अधिकार दिलेला आहे, ही आपण जी बांधतोय ही दे विल ब्लो इट अप. ब्लो अप करणं किंवा एखादा बॉम्ब घालणं हे नुसतं त्यांनी म्हणजे एक अलंकार म्हणून वापरला शब्द आहे, पण हा ह्याच्यात किती म्हणजे प्रॉफेटिक शब्द झाले. तर त्यामुळे विषमतेला का आळा घातला पाहिजे, हा एक फायनल वर्ड मी तुमच्या पुढे ठेवतो आणि इथे मी संपवतो. धन्यवाद.